हे खूप दिलंय म्हणून आपला देश इतके दिवस इथे लोकशाही आहे. कुणाला इथे किती वाटलं की इथे हुकुमशाही आली पाहिजे, त्याच्यानंतर फार चांगला कारभार चालेल, तरी इथे हुकुमशाही येऊ शकत नाही. आणि मुख्य भाग म्हणजे इथल्या लोकांनी ती स्वीकारलेली आहे. मला असं वाटतं, न्यायमूर्तीच सांगतील, जगामध्ये पहिल्यांदाच ही गोष्ट घडलेली आहे की महिलांना सुद्धा अधिकार मिळाला. आता त्याच्यामध्ये घटना परिषदेमध्ये काही लोक असे होते की ते हे परत परत मांडत होते की देशामध्ये सगळ्यांना अडाणी देश आहे, या देशामध्ये सगळ्यांना अधिकार अशा रीतीने दिले जाऊ नयेत. काही लोकांना तुम्ही हे करा, काय इन्कम टॅक्स भरणारे किंवा शिक्षणाची अट घाला. म्हणजे पूर्वी जे 28% होते लोक, त्याच्यात थोडंसं सुधारणा करून करावं असे होते, पण त्यांचं फार काय चाललं नाही. आणि आपण एका अर्थानं सर्वांना मतदानाचा अधिकार दिला. नंतर संघराज्य, आणि संघराज्य म्हणजे नुसतं संघराज्य नाही, तर त्या संघराज्यांना त्या स्टेटला काही अधिकार दिले गेलेले आहेत. काही प्रश्न त्यांच्यावरच सोपवलेले आहेत. उदाहरणार्थ लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न लगेच केंद्र सरकार ताबडतोबीनं हस्तक्षेप करत नाही. त्याला कुठे ना कुठेतरी परमिशन लागते. आणि ही एका अर्थानं आपण हा देश एकत्र ठेवण्याच्या दिशेनं फार चांगली गोष्ट आहे. चौथी गोष्ट, चौखंबा राज. म्हणजे शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि मीडिया हे स्वतंत्र आहेत. आणि हा जो मेकॅनिझम त्याने आणलेला आहे हा अतिशय चांगला आहे. आणि त्याच्यात एक भर घातली पाहिजे, ती म्हणजे इथे मिलिटरी वेगळी आहे. मिलिटरी ही सरकारच्या अधिपत्य असते. इथे जसं पाकिस्तानमध्ये किंवा काही देशामध्ये मिलिटरीच काही निर्णय घेतात, तसे इथे निर्णय होऊ शकत नाही. त्याच्यामध्येही नेहरूंचा मी उल्लेख करेन की त्यांनी इथे मिलिटरीचा सगळ्या मिळून मिलिटरीचा एक कुणीतरी जनरल, एक कुणीतरी नेता असं न ठेवताना 3 विभाग त्याचे करून टाकले. म्हणजे कुठे ना कुठेतरी चेक्स अँड बॅलन्सेस त्याच्यामध्ये राहतील. आता तुम्ही जो विचारलं मुस्लिमांच्या संबंधात, मी म्हणणार नाही, पण एकंदर अल्पसंख्याकांच्या संबंधात मला फार आश्चर्य वाटतं की हिंदुस्थान पाकिस्तान झालं आणि तरी घटनाकारांनी इतक्या उदारतेनं संबंध दृष्टिकोन त्यांनी घेतला. ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. आणि हे मी मुस्लिम समाजाला परत परत सांगतो की हे आपण मान्य केलं पाहिजे. व्यक्तीला स्वातंत्र्य मिळालं तर धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही जो धर्म पाळाल, ज्या तुमच्या निष्ठा असतील त्याप्रमाणे करा. त्या धर्माचा प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि त्याचबरोबर शिक्षणाच्या संबंधात, अल्पसंख्याकांच्या शिक्षणाच्या संबंधामध्ये सुद्धा 29/2/30 ही कलमं घातली गेलेली आहेत. म्हणजे कुठे ना कुठेतरी आणि त्या संबंधामध्ये सातत्याने विचार होतो. परंतु हे मान्य केलं गेलं पाहिजे की आणि मला फार अभिमान वाटतो की आपल्या देशाची घटना त्यावेळेला जी झाली त्याच्यामध्ये एकदम कमिटमेंट ही या तऱ्हेची होती की इथे धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि समाजवादी विचार हा मान्य केला गेलेला होता. आणि दर 5 वर्षांनी इथे निवडणुका होतात. आपल्याला पटो न पटो लोक इथे मतदान करतात. अगदी अडाणी माणूस सुद्धा व्यवस्थित मतदान करतो आणि त्या वेळेला व्यवस्थित हे करतो. आणि अजूनही लोकशाही ही टिकलेली आहे. हे माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि या लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तो म्हणजे अल्पसंख्याक जे गट असतात त्यांना तुम्ही किती महत्त्व देता. त्यांचं बहुसंख्याकांचं अधिराज्य त्याच्यावर येणार नाही या दृष्टीनं या आपल्या घटनेमध्ये मेकॅनिझम जो तयार केला गेलेला आहे हा मला फार महत्त्वाचा वाटतो. आणि त्या दृष्टीनं अल्पसंख्याकांनी आपल्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपली प्रगतीही करून घेतलेली आहे. आणि पाकिस्तान होऊन सुद्धा इथे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या हे महत्त्वाचं आहे. म्हणजे एकंदर जी उदारता आहे ती उदारता आपल्या या घटनेमध्ये दिसते. आणि काही देशांच्या मानाने आपल्याकडे ती जास्त उदारता आहे असं मला वाटतं. आणि ही अतिशय चांगली बाब आहे. म्हणून या देशाच्या लोकशाहीतलाचं भवितव्य अतिशय चांगलं आहे. वा, धन्यवाद दलभाईजी. आता आपण फादर दिब्रिटोंच्याकडे वळूया. फादर दिब्रिटो, संविधानानं आपल्याला काय दिलं याबद्दल एक भारतीय नागरिक म्हणून आणि त्याचबरोबर ख्रिस्ती समाजाच्या दृष्टिकोनातून आपण भारतीय संविधानाकडे कसं पाहता हे जर आम्हाला सांगा. मूल्य व्यवस्था हे संस्कृतीच्या मंदिराचे पायाचे दगड असतात. अगदी बरोबर. आणि आपल्या ज्या प्रियांबलमध्ये ती 4 मूल्य मानलेली आहेत, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव, ही मला पराकुटीची अशी महत्त्वाची मूल्य वाटतात की ज्या मूल्यावर ही संस्कृती उभी आहे की लोकशाही उभी आहे. तुम्ही सुरुवातीला बोललात की आपलं संविधान आपला आत्मसन्मान. मी म्हणेल की आपलं संविधान आपल्या लोकशाहीचा आत्मा
लोकशाहीचा आत्मा आहे तो. आणि हे घटनाकारांनी इथे पहिल्या पानावर नमूद केलेलं आहे, ही मूल्य मांडलेली आहेत. एक ख्रिस्ती म्हणून मला असा आनंद वाटतो की घटनेचं पहिलं पान उघडल्यानंतर प्रियांबलमध्ये जे वाचतो ते बायबलचं पहिलं पान उघडल्यानंतर मला तेच वाचायला मिळते. अच्छा. की बायबलमध्ये जुन्या करारात पहिल्या पुस्तकात जेनेसिस म्हटलेलं आहे की गॉड क्रिएटेड मॅन, मॅन अँड वुमन ही क्रिएटेड इन हिज इमेज अँड लाइकनेस ही क्रिएटेड देम. म्हणजे परमेश्वराने मानवाला ही मूलभूत प्रतिष्ठा दिलेली आहे. स्त्री आणि पुरुष समान मानलेले आहेत, त्यांना स्वायत्तता दिलेली आहे, त्याला स्वातंत्र्य दिलेले आहे. आणि हे समानतेचं मूल्य इतकं जुनं आहे की जे मी बायबलमध्ये वाचतो ते मला पहिल्या पानावर इथेही पहिल्या पानावर ते वाचायला मिळते. प्रतिबिंब हे उमटलेलं पाहून मला खूप बरं वाटलं. स्तोत्रामध्ये की साम्समध्ये एक साम्स नंबर 8 आहे, तिथे म्हटलं आहे की यू हॅव मेड हिम लिटल लेस दॅन एंजल, की माणसाला तू देवापेक्षा थोडंसं कंचित कमी केलेलं आहे. ही जी माणसाची मूलभूत प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा आपल्या घटनेने मान्य केलेली आहे. आणि म्हणूनच ही जी मूलभूत स्वातंत्र्य दिलेलं आहे, नागरिक स्वातंत्र्य दिलेलं आहे, एका देशाचा नागरिक म्हणून मला आमच्या देशाच्या घटनेचा अभिमान वाटतो. युरोपमध्ये असताना विशेषतः ज्या वेळेला ख्रिश्चनावर हल्ले वगैरे होत होते अधूनमधून प्रश्न विचारले जायचे, तेव्हा मी त्यांना हे सांगायचं की हे दिस इज नॉट इंडियन स्पिरिट. आमचं हे स्पिरिट हे सहिष्णुतेचं आहे आणि त्याचा गाभा त्याचं मूळ आमच्या संविधानामध्ये आहे. की आमच्या घटनाकारांनी हे मान्य केलेलं आहे की हे बहुसंख्य एखादा मोठा समाज असल्यानंतर अल्पसंख्याक जो समाज असतो तो त्याला अधिकार नाकारले जाण्याची एक दाट शक्यता असते. कारण मोठा मासा छोट्या मासाला खाऊन टाकत असतो. की आपलं जे कल्चर आहे ते कॉम्पोजिट कल्चर आहे आणि कॉम्पोजिट कल्चर सर्व समावेशक, बहुधर्मीय, बहुवंशीय, उपासना असलेलं, बहुधार्मिक, हे सगळं आपल्या घटनाकारांनी विचारात घेतलेलं आहे आणि त्याचे प्रतिबिंब या घटनेच्या निर्णया कलमामध्ये दिसून येतं. हे मला आपल्या घटनेचं वैशिष्ट्य वाटतं. पण एक ख्रिश्चन किंवा अल्पसंख्याक म्हणून आम्ही आमच्या लोकांना देखील सांगतो की वी शुड बी प्राऊड टू बी इंडियन. अशा प्रकारची आपल्याला घटना या देशात मिळालेली आहे जी अनेक देशाला अशी नाही आहे, नाकारली गेलेली आहे आणि ती आपल्याला मिळालेली आहे. घटनेने एका बाजूने आम्हाला हे सगळं दिलेलं असताना दुसऱ्या बाजूला घटनेने आम्हाला काही गोष्टी नाकारलेल्या आहेत. की विशेषतः हा जो भारतीय ख्रिस्ती समाज किंवा मुस्लिम समाज आहे मोठ्या प्रमाणात तिथे मागासवर्ग आहे. ते एक वास्तव आहे. तुम्ही मान्य करा की अमान्य करा, पण हे वास्तव आहे. ख्रिश्चन समाजामध्ये जवळजवळ 2/3 समाज हा दलित समाजातून आलेला आहे. घटनेने त्यांना कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा दिलेल्या नाही आहेत आणि तिथे घटनेने धर्माच्या आधारावर हा जो पक्षपात केलेला आहे तो आमच्यासाठी खूप दुःखद आहे आणि ते आम्हाला नाकारलं गेलेलं आहे. एका बाजूला घटनेने सांगितलं कुठल्याही प्रकारचा सामाजिक न्याय म्हटलेला आहे की सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय हा सोशल जस्टिसच्या दृष्टिकोनातून मला वाटते एक थोडं कमतरता राहिलेली आहे आणि ती दुरुस्त केली जावी अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद फादर. आपण जी तुलना केली की संविधानाचं पहिलं पान उघडल्यानंतर, बायबल उघडल्यानंतर जे पहिलं पान असतं त्याच्याशी त्याचं साधर्म्य आहे, हे खूप वेगळा दृष्टिकोन आपण दिलेला आहे. पण तिथे मला एक मुद्दाम या सर्वांना सांगायचं वाटतं की ज्यावेळी संविधान सभेमध्ये सरनामा किंवा प्रियांबलची चर्चा चालू होती त्यावेळी एक मुद्दा असा मांडला गेला होता, सर तुम्हाला आठवत असेल की एक मुद्दा असा मांडला गेला होता की परमेश्वराला स्मरून आपण ही राज्यघटना किंवा हे संविधान स्वतःला अर्पण करतो आहोत. इथे परमेश्वराला स्मरून हे तिथे असावं की असू नये यावरती कित्येक तासाचा वादंग झाला आणि त्यावेळी असं ठरवण्यात आलं की हे लोकांसाठी निर्माण केलेलं हे संविधान लोक स्वतःला अर्पण करता आहेत, त्यामध्ये परमेश्वराचा उल्लेख असू नये अशा प्रकारची चर्चा त्यावेळी झालेली होती. परंतु आपला MV कामतने त्याला परमिशन घेतलं होतं गॉड या शब्दाला. अगदी बरोबर, कामत यांचाच आक्षेप होता. पण आपण जी तुलना केली मूल्यांच्या दृष्टिकोनातून ती अगदी योग्य आहे असं मला वाटतं. आपण जर 1947च्या भारताचा विचार केला, अनेक तज्ञांना वाटतं असं की हा देश लोकशाहीसाठी तयार होता का. पण आपल्या सर्व घटनाकारांनी विचार केला की होता का नाही पेक्षा या देशाला लोकशाही पाहिजे
आणि या देशाला त्यासाठी तयार करायचंय. आपण अल्पसंख्याकांचे दृष्टिकोन पाहिलेले आहेत. बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दलितांचा दृष्टिकोन सांगितलेला आहे. हुसेन दलवाईजींनी आपल्याला मुस्लिम दृष्टिकोनातून संविधानाकडे आपण कसं पाहतो ते सांगितलेलं आहे. फादर दिब्रिटोंनी आपल्याला ख्रिस्ती समाजाचा दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला समजावून सांगितलेला आहे. मला असं वाटतं की हे सगळं अल्पसंख्याकांकडे पाहत असताना बहुसंख्याकांना काय वाटतं हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपल्या इथे अतिशय सुयोग्य अशी अधिकारी व्यक्ती आलेली आहे. ती म्हणजे अविनाश धर्माधिकारी. अविनाशजी, आपल्याला मी विचारतो की संविधानानं आपल्याला काय दिलं याची एक भारतीय नागरिक म्हणून तुमची मतं तुम्ही सांगावीत आणि त्याचप्रमाणे बहुसंख्याक समाजाच्या म्हणजे हिंदूंच्या 84% भारतीय समाज हा हिंदू आहे. या बहुसंख्याक समाजाच्या दृष्टिकोनातून आपण भारतीय संविधानाकडे कसं पाहता हे आम्हाला सांगा. माझं या प्रश्नाच्या उत्तरामध्ये माझं काम सोपं आहे. हा, कारण पहिला आणि दुसरा प्रश्न दोन्हीच्या उत्तरात फरकच नाहीये. बरोबर. म्हणजे राज्यघटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा काही राष्ट्रीय नावाचा वेगळा आहे आणि बहुसंख्याकांचा नावाचा वेगळा आहे असं नाहीये. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. अगदी बरोबर आहे. बरोबर आहे. त्यामुळे घटनेने मला काय दिलं म्हणजे बहुसंख्याक समाजाला आणि सर्वांनाच. तर मी पहिलं सगळ्यात मोठी गोष्ट म्हणेन की ही घटना आपल्या देशाच्या क्रांतीचा जाहीरनामा आहे. खरं म्हणजे सर्वसाधारण एखादी राज्यघटना म्हणली तर ती त्या समाजाच्या संस्कृतीच्या ऐतिहासिक वाटचालीतून उत्क्रांत होते. बरोबर. आपण जर 1947च्या भारताचा विचार केला आणि चर्चिलचं वाक्य मगाशी म्हणलो, अनेक तज्ज्ञांना वाटतं असं की हा देश लोकशाहीसाठी तयार होता का. पण आपल्या सर्व घटनाकारांनी विचार केला की होता का नाही पेक्षा या देशाला लोकशाही पाहिजे आणि या देशाला त्यासाठी तयार करायचंय. अनेकदा राज्यघटनेमध्ये जी प्रचलित सामाजिक आर्थिक राजकीय स्थिती आहे तिचं प्रतिबिंब येतं. या राज्यघटनेने सांगितलं काय राजकीय सामाजिक आर्थिक स्थिती पाहिजे तिचा जाहीरनामा मांडला त्यामध्ये. म्हणजे या देशात पुढे काय वाटचाल व्हायला पाहिजे त्याला मी म्हणतो की हा क्रांतीचा दस्तावेज आहे, ज्याचा इथे वारंवार उल्लेख झाला की एका स्ट्रोक मध्ये ह्या देशात हजारो वर्ष चालत असलेली जाती व्यवस्था संपवलीच. तिला असलेली घटनात्मक मान्यता म्हणजे आज मागे वळून पाहताना अनेकांना हे लक्षात पण येत नाही की अन्यथा 1860 किंवा त्याच्या आधी तर कारभार मनुस्मृतीवर आधारित चालत होता. म्हणून ही राज्यघटना ही क्रांतिकारक आहे. तसंच जो मतदानाचा हक्क मिळवायला जगभर सुद्धा, ब्रिटनला उदाहरणार्थ आधुनिक लोकशाहीची जननी म्हणतात, पण ब्रिटनमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळवायला भांडावं लागलं, तुरुंगवास सोसावा लागला. अमेरिकेमध्ये सुद्धा महिलांना भांडावं लागलं. इतकंच काय, अमेरिकन समाज व्यवस्थेतले आपण ज्यांना दलित म्हणणं आजही चूक नाही, त्याच्या दुर्दैवी घटना आपण पाहतो. म्हणजे ब्लॅक्स अमेरिकन यांना तर जॉन्सनच्या काळ म्हणजे 1966 मध्ये कायदा झाला तिथपर्यंत मतदानाचे अधिकार नव्हते. मग आपल्या घटना समितीने ही प्रचंड मोठी क्रांती एका स्ट्रोक मध्ये केली. तितकंच युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज हे तत्व क्रांतिकारक म्हणायला लागेल. या देशामध्ये लोकशाही का टिकली याचं मी मूळ कारण म्हणेन, आपण जी उदारता म्हणत होता ती भारतीय संस्कृतीच्या मुळाशी आहे, असलेल्या अनेक समस्यांसहित. पण हा देश त्याच्या जन्मकाळापासून अभिजात भावना सहिष्णुतेचीच आहे. मला वाटत राहतं की ते मूळ कुठेतरी वेदामधलं सुद्धा जे वचन आहे, एकम सद्विप्राह बहुधा वदंती, म्हणजे सत्य एक आहे पण जाणकार लोक त्याला वेगवेगळ्या नावाने बोलवतात. इथे मी सांगतो तेच सत्य आणि तू ते स्वीकार नाही तर मी अमुक अमुक, हा कधी दुराग्रह नाहीच आहे. किंवा वेगळं मत आहे सबब तो कोणीतरी शत्रू आहे असं सुद्धा नाहीये. विविध मतांचा आदर आहे, विविधतेचा आदर आहे. याचं कारण भारताच्या सांस्कृतिक दृष्टीला त्या विविधतेमधली एकता कळते. किंवा विविधता बाह्य आहे, ती आविष्कारांची विविधता आहे, पण ती त्याच्यावर मात करत मुळातली एकता शोधण्याची जीवनदृष्टी ह्या संस्कृतीने जोपासली. त्या जीवनदृष्टीला घटनेने आणि लोकशाहीने आधुनिक आकार दिला. म्हणजे जे वरकरणी फार गुळगुळीत वाटतं वाक्य, कारण आपण ते खूप वेळा वापरतो, पण ते प्रचंड अर्थपूर्ण आहे खरोखरच. ते म्हणजे भारताच्या संस्कृतीचं आणि आधुनिक राष्ट्रीयत्वाचं सगळ्यात उत्तम वर्णन विविधतेतली एकता आहे. तिकडे युरोपनी सुद्धा या तत्वाचा स्वीकार केलाय आणि आत्ता कुठे युरोप ती वाटचाल करायचा प्रयत्न करते.
युनायटेड नेशन्सच्या चार्टरमध्ये युनिटी इन डायव्हर्सिटी या सूत्राचा उल्लेख आहे. या देशाला हे कळलेलं आहे. त्यानंतर जे एखाद्या संस्कृतीच्या वाटचालीला लागतं तत्व चेंज अँड कंटिन्युटी, म्हणजे काहीतरी भाग सातत्य आहे त्याच्यात आणि तरी काळानुसार काय बदलायचं ह्याला जे सांस्कृतिक शहाणपण लागतं ते या राज्यघटनेने साध्य केलंय. की भारत काय आहे, त्याची इथे हजारो वर्ष चालत असलेली संस्कृतीतलं योग्य ते काय घ्यायचं ठेवायचं आणि काय सोडायचं, तेव्हा कंटिन्युटी कोणती आणि चेंज बदल कशात पाहिजे ह्याचा बरोबर समतोल त्या राज्यघटनेने साधला. उदाहरणार्थ न्यायमूर्ती सावंत आधी म्हणत होते तसे युनिटरी आणि फेडरल फीचर्स हा इतका बॅलन्स आहे की या देशाची एकात्मताही टिकली पाहिजे पण म्हणून अति केंद्रीकरण नको, आणि बहुविधतेचा आदर पाहिजे पण त्या नादात तो इतका नको की ज्यामुळे विघटनकारी प्रवृत्तींना वाव मिळेल. याचा करेक्ट बॅलन्स राज्यघटनेने साधलेला आहे. तसाच मी म्हणतोय की बॅलन्स आवश्यक ती लवचिकता फ्लेक्सिबिलिटी, आणि फ्लेक्सिबिलिटी आहे म्हणून उद्या राज्यघटनेचा चेहरामोराच बदलून जाईल अशी शक्यता ठेवलेली नाही, पण म्हणून इतकी रिजिड नाही करून ठेवलेली की काळानुसारी बदलणार नाही आणि त्यापायी मोडूनच पडेल. हा जो समतोल आहे हा सुद्धा विलक्षण उत्तम आहे. आपण जगातल्या अनेक राज्यघटना किंवा समाज पद्धतींमधली चांगली सूत्र स्वीकारली पण ते आंधळं नाही आहे अनुकरण. म्हणजे आपली राज्यघटना नुसती खिचडी नाही आहे तर ते सिंथेसिस केलेलं आहे त्याच्यामध्ये. तेव्हा आयर्लंडकडनं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, आणखीन ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेने स्वीकारलेली तत्व, आपण ज्या जाहीरनाम्याचा उल्लेख आपला सरनामा तसा तो थॉमस जेफरसनच्या सरनाम्यातनं आपण म्हणजे संकल्पना उचलली, पण आंधळं नाही अनुकरण. त्या मुद्द्याचं भारतीयकरण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे इथल्या परिस्थितीला ती कशी लागू होईल याचा नीट विचार करून मांडलेलं आहे. आणि मी आता पहिल्यांदा बोलताना शेवटी थांबताना म्हणेन की पुन्हा म्हणते ज्याला सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मला शब्द वापरायचा आहे की मी घटना समितीचा इन जनरल आणि बाबासाहेब आंबेडकरांचा वैयक्तिक कृतज्ञ ही माझी भावना आहे. ती म्हणजे या देशाचं सार्वभौमत्व लोकांच्या हातात ठेवलंय. म्हणजे ते आमदार खासदारांच्या हातात नाही, मंत्री संत्र्यांच्या हातात नाही, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींच्याही हातात नाही. या व्यवस्था वेगवेगळ्या राज्यघटनांमध्ये आहेत. अत्यंत विचारपूर्वक वी द पीपल. तर हे सार्वभौमत्व सामान्य नागरिकाच्या हातात ठेवण्यात जे प्रत्येक नागरिकाला सन्मान आहे हे माझ्या मते राज्यघटनेचं मग सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि मला म्हणायचं आहे की तोच बहुसंख्याकांचाही दृष्टिकोन आहे. त्याला मी म्हणालो आनंदाची गोष्ट की असा राष्ट्रीय दृष्टिकोन आणि बहुसंख्याकांचा ह्याच्यामध्ये काही मूलभूत फरक नाही. बरोबर. धन्यवाद अविनाशजी. ख्रिश्चनिटी काय किंवा इस्लाम काय जरी जाती व्यवस्था नाही असं म्हणत असलो तरी वस्तुस्थितीमध्ये मुसलमान एका दिशेमध्ये उभे राहून नमाज पडतात मशिदीत, पण बाहेर आल्यावर इमाम तो इमाम असतो आणि दलित तो दलितच असतो. आपलं संविधान एक क्रांतीचा जाहीरनामा आपण म्हणतात ते अगदी योग्य आहे. सातत्याने बदल, कॉन्टिन्युटी विथ चेंज ही संकल्पना अत्यंत योग्य अशी आहे. आणि आता या दोन्हीमध्ये म्हणजे सातत्य राखणं आणि बदल करणं या दोन्हीमध्ये योग्य असा समतोल साधण्याचं काम आपल्या संविधानानं केलेलं आहे. मात्र एक मला तिथे छोटासा मुद्दा उपस्थित करावा वाटतो की आपण सहिष्णुतेच्या परंपरेबद्दल बोललात आणि त्याचे संदर्भ वेदकाळापर्यंत जातात असं आपण म्हटलात. एक गोष्ट जी सर्वमान्य आहे ज्याबद्दल डॉक्टर आंबेडकरांनी अनेक वेळा म्हटलं होतं ते म्हणजे आचार धर्म आणि विचार धर्म याच्यामध्ये कित्येक वेळा फरक असतो, तफावत असते. सहिष्णुता हा विचार धर्म आहे परंतु आचार धर्मामध्ये सहिष्णुता बसतेच किंवा बसत आलेली आहे.